खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। 2 तारखेला या ठिकाणी खोपोली शहरात प्रत्येक प्रभागामध्ये मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे आणि उमेदवार ही मतदार राजाला आपलंसं करण्यासाठी प्रत्येक प्रभागात फिरून त्या ठिकाणी आपलं व्हिजन सांगत आहेत, मागच्या काळात केलेली कामं सांगत आहेत। आणि आज आपण आलेलो आहोत खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये। या 13 प्रभाग हा लोणावळ्याच्या जवळ आणि खोपोली जिथून सुरू होते त्या तिथून रायगड जिल्हा सुरू होतो अशा प्रभागातला हा 13 नंबर प्रभाग आहे। आणि ह्या प्रभागातून राष्ट्रवादी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणारे अनिल गायकवाड म्हणून या ठिकाणी निवडणूक लढत आहेत। आणि दुसऱ्या ज्या उमेदवार आहेत त्या माजी नगरसेवक आहेत। राजन सुर्वे हे सुद्धा शिवसेनेचे मोठे कार्यकर्ते, मागच्या काळामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या पत्नी प्रमिलाताई राजन सुर्वे यासुद्धा निवडणुकीला सामोरे जाणार। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांना या निवडणुकीला सामोरं जात असताना नक्की काय त्यांनी मतदारांना आवाहन केलं आहे आणि कशा पद्धतीने त्यांची या प्रचार यंत्रणेमध्ये त्यांची वाटचाल सुरू आहे आपण जाणून घ्या। नमस्कार अनिलजी, आपलं गावची खबर टीव्हीकडून तुमचं स्वागत करतो। आपण खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपला जो काही प्रभाग आहे तो खूप त्या ठिकाणी सर्व जाती धर्माची त्या ठिकाणी वस्ती आहे आणि त्या ठिकाणच्या नागरिकांना अनेक समस्या आहेत। आपण आता काजूवाडी हा जो भाग आहे त्या भागात जाते, तिथल्या नागरिक समस्या सोडत असताना किंवा सामाजिक कार्याचं त्या ठिकाणी तुम्ही करत असताना काय त्या ठिकाणी नागरिकांना आपल्याकडून हवं आहे असं कुठल्या प्रकारचं आपण या प्रचाराच्या माध्यमातून आपल्यासमोर काय येतं का? अनिलजी गायकवाड, मी काजूवाडीचा एक रहिवासी आहे। आता सध्या राहायला मी कमला रेसिडेन्शियल आहे, पण मला जाण होती माझ्या काजूवाडीची। त्यांनी मला उभं केलेलं आहे ह्याच्या क्षेत्रामध्ये या का भाऊ तू कुठेतरी एक आमचा म्हणजे एक नेता, म्हणजे छोटासा माणूस, साधा माणूस, सिंपल माणूस आहे, मी कुठं काय आम्हाला तू कधी त्रास दिलेला नाही म्हणून तू काजवाडीतनं एक आमचा उमेदवार म्हणून शनी अनेक वेळा बरेच जण तिथनं निवडून गेलेले आहेत। पण आम्हाला बी वाटतं की बाकीच्यांनी राजनदादांनी ताईंनी कामं केलेली आहेत, त्याच्यामध्ये अजून एक कुठून तरी आपला एक उमेदवार म्हणून शनी तू उभा राहा असे ते मला बोलल्यानंतर सगळे कार्यकर्ते, निखिल पोळ झाला, आपला सचिन जगताप झाला, देवे ढोले झाले, असे पवार विवार सगळे म्हणजे आपला बरीच जण आहेत अशी सगळी माझी घरातली वयस्कर लोक आहेत, थोर लहान लहान पोरं आहेत, हे सगळे मिळून शनी मला त्यांनी हे केलं विकास म्हणजे कर भाऊ काहीतरी आमच्या कायकांच्या घरातनं म्हणजे गटाराचं पाणी घरात येतं काय म्हणजे पुढं हे कोसळलेलं आहे, गटारं नाही नीट, पाण्याच्या काही गोष्टी थोड्याशा आहेत बाकी त्या करायच्यात। रोड बीड आता बरेपैकी थोडेसे झालेले आहेत, अजून त्यांना कामाची एक हे पाहिजे आणि ते होणार माझ्याकडनं हे 100%। राहिला प्रश्न तिथून मग सहकार नगरचा आमच्या तिथली जरा गटारे बिटारे आहेत ते नीट मला करून घ्यायचे, जुनी गटारे आहेत जरा म्हणजे सगळे स्वच्छता, रोड पाणी सगळं गल्ली गणेश नगर तुमचा सगळा तो पट्टा सगळा म्हणजे सगळी साईड सगळे अशा। आणि त्याच्यानंतर मग मनकिलला बी रोडचा बी प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, दत्तवाडीला आहे, दत्तवाडीला आता पाण्याच्या टाकीचं बी काम चालू होणार आहे, झालं असं एखादी असं म्हणजे। आणि म्हणजे तिथून म्हणजे असे म्हणजे बऱ्याच काही गोष्टी सायमाळ आहे, त्याच्यामध्ये सायमाळसाठी बी काहीतरी करायचं। मला लोक म्हणले तू काहीतरी करशील, ह्या आम्हाला आशाने तुला आम्ही तुझ्या पाठीशी आहे आणि तू सामान्य माणूस आहे म्हणून तुझ्या पाठीशी आम्ही 100% आहे। तर आणि समोरून मला लोक भेटायला येतात। पहिली गोष्ट समोरून भेटायचं का भाऊ तू उभा राहिला आम्हाला माहीतच नाही। आजची सकाळची गोष्ट मी सलूनमध्ये गेलो होतो तर एक जण म्हणतो भाऊ तू उभा राहिला आम्हाला काहीच खबर नाही, म्हणलं हा ना, पण म्हणतो तुला हेच भेटणार आहे 100%। तुझे जे पॅनलला ताई आहेत ते पण म्हणतात ते तुझ्या हातभर तुझ्या पाठीमागे लागणार, त्यांचा बेफिकीर राहा तू, तुझा काही टेन्शन नाही कसला नाही, म्हणजे अशा काही गोष्टी आहेत। आणि त्याचबरोबर मी माझ्या मार्केटचा म्हणजे मी तिथला एक व्यापारी आहे, दुकानदार आहे, मार्केटचं बी एक लायसन आहे आमच्या, ते लायसनामुळं त्यांना लोन बिन भेटण्याची जराशी हे असती, नवीन व्यापारी येतं कोणी कुठं हे करतं असं तसं, त्याच्यामुळं त्यांना लायसन कायमस्वरूपी म्हणजे त्यांना बँकेद्वारा बरं पडते त्या गोष्टीचं। दुसरी गोष्ट तिथं पाण्याचे चिखल भरतो सगळा, तिथं जायला पब्लिकला जनतेला ह्या गोष्टी तिथं काहीच होत नाही आहेत, त्याच्यामुळं कुठेतरी चांगली सोय एकदम हे करून द्यावा, सुचित करून द्यावं, सगळं चांगलं करून द्यावं, तिथलं पाण्याचं पाणी नळाचं स्वच्छ द्यावा, म्हणजे ह्या काय गोष्टी काय आहेत तिथेशी त्या माझ्याकडनं मी आणि मार्केटचे ते माझ्या पाठीशी आहे, ताईंच्या पाठीशी आहे।
हे 100% आहे. हे होते अनिल गायकवाड. त्यांनी या ठिकाणी त्यांची सामाजिक कार्याची काही तळमळ आहे. या भागामध्ये त्यांना काय हवं आहे काय नको अशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा वापर करून त्यांनी ते विजन त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे. आपण त्यांच्या समेतच्या दुसऱ्या उमेदवाराच्या माजी नगरसेविका प्रमिला राजन सुर्वे यांनीसुद्धा मागच्या काळामध्ये नगरसेवक पदावरती काम केलेलं आहे आणि ते काम करत असताना त्यांनी या भागामध्ये कशा पद्धतीनं हा प्रभाग विकसित होईल, मग तो त्या ठिकाणी मग काजोडीपासून मग भानवडबाग असेल, सहकार नगर असेल, अशा साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी विकासात कामं केलेली आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने आपण ह्या निवडणुकीला सामोरं जातात. ताई नमस्कार. गावची खबरमध्ये आपलंसुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपण मागच्या काळामध्ये नगरसेवक पद भूषवलेलं आहे. नगरसेवक भूषवत असताना त्या ठिकाणी आपण केलेली विकास कामं जी आहेत की बाबा आपल्या माध्यमातून विकास कामे करत असताना त्या ठिकाणी आपल्याला आत्ता निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला काय त्याचा अनुभव आला आणि काय लोकांचं म्हणणं आहे? पहिल्या पंचवर्षामध्ये मी निवडून आले होते. त्यावेळेस मी जे त्यांना वचन दिलं होते की मी ही कामं करणार, तर ती 100% तर पूर्ण नाही झाली, पण 80% तर मी कामं केलेली आहेत. रोड म्हणा, पाणी म्हणा, लाईट, सगळ्यांच्या काजूवाडीमध्ये सगळ्यांच्या दारामध्ये नळ कनेक्शन दिलेत, रोड केलेत, फुटपाथ केलेत, आपलं खाली जिम केली, बालवाडी केली, सहकार नगरमध्ये रोड, गार्डन, मुकुंद नगरचा रोडचा प्रश्न होता तो आपण मार्गी लावतोय. त्याचबरोबर अनेक कामं करायची आहेत. सारी विकासाचं विजनही मागच्या काळाला मांडलेलं आहे. अजून तुम्हाला या ठिकाणी काही करायचं आहे अशी आपली भावना आहे, परंतु आपण मागच्या काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडणूक लढली, निवडूनही आला आणि हे सारं एवढा विकास काम करत असताना आपल्याला त्या ठिकाणी या ठिकाणी अपेक्षित होते त्या नागरिकांना की तो तिकीट मिळाला पाहिजे, परंतु तो तिकीट न मिळाल्यामुळे आपण राष्ट्रवादी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जातो. काय वाटतं आणि काय कारण आहे त्याचं की बाबा त्या निवडणूकमध्ये आपल्याला शिवसेनेला तिकीट दिलं नाही? त्याविषयी तर मला काही बोलायचंच नाही, तिकीट नाही मिळालं, पण मला कामं करायची आहेत आणि माझ्या मतदारांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की मी ती 100% कामं मार्गी लावणार आहेत आणि मी त्यांच्या विश्वासावरच मी नगरपालिकेत निवडून परत जाणार आहे. आपण प्रचाराच्या माध्यमातून पुढे जात असताना ह्या प्रभागामध्ये जी प्रलंबित कामं आहेत ती प्रलंबित कामं अशी राहिली आहेत, त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण मार्गन करावं आणि मतदारांना काय वाटतंय की आपण अजून काही नवीन केलं पाहिजे, तर आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्यासमोर विजन ठेवलं आहे का की बाबा काय आम्ही नवीन पुन्हा अजून ह्याच्यामध्ये अजून भर घालणार आहे? आता माझा वॉर्ड चेंज झालेला आहे, 13 नंबर वॉर्ड. आम्हाला आता दस्तुरी, 9 नंबर, मिळगाव, काही म्हणजे नागरिक मिळगावला पण राहायला गेलेले तिकडचे, दस्तुरीचे, मंकी हिल आहे, दस्तुरी आहे, 9 नंबर आहे, सायमळ आहे. तिकडचे प्रश्न फक्त रोड आणि पाणी आणि सायमळला रिटर्निंग वॉल आणि 9 नंबरला आपल्याला त्यांना अंडरग्राऊंड रोड द्यायचा आहे. अंडरग्राऊंड रोड कारण दस्तुरीला जसा आहे त्याप्रमाणे त्यांची मागणी आहे की आम्हाला पण अंडरग्राऊंड हे पाहिजे, रस्ता पाहिजे. कारण आमचे गुरंढोरं जातात, आम्हाला तिकडनं जायला त्रास होतो. एक तास आम्हाला ट्रॅफिक असते रोडवर, मेन हायवेवर, तर त्यांना एक तास तिथं थांबावं लागतं. तर त्यांचा मोठा प्रश्न तोच आहे की त्यांना अंडरग्राऊंड रोड पाहिजे तिकडनं, तर तो आपण 100% त्यांना करून देणार. आपले प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब आहेत केंद्रामध्ये, तर त्यांच्या मार्फत आपण तो 100% करूनच घेणार आहोत. ताई, आपण या ठिकाणी विकास कामे केलेली आहेत, अजून काही करायची आहेत ते सगळं या ठिकाणी आपण मांडलेलं आहे, परंतु विशेषतः आपण एक महिला आणि महिला नगरसेवक म्हणून आधीच्या काळात काम केलेलं आहे, पुन्हा एकदा त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मागताय. महिलांसाठी असं कुठलं धोरण तुमच्याकडे आहे का की महिला विकसित झाल्या पाहिजे, महिला बचत गट त्या ठिकाणी त्यांना बळ मिळालं पाहिजे? आपल्या मनामध्ये अशा कोणत्या संकल्पना आहेत का? काय असतील आपल्या संकल्पना? आता माझ्या इथे जवळजवळ 15 एक बचत गट आहे, त्यांच्यासाठी आपण स्वयंरोजगार द्यायचा प्रयत्न 100% करणार आहोत. या ठिकाणी अनिल गायकवाड आहेत या प्रभाग 13मध्ये, तर त्यांना आपण विचारू आणि प्रमितांनी विचारू, हे सारं करत असताना आपण जो काही त्यांच्यासमोर व्हिजन ठेवता, तर आपल्याला कशा प्रकारे त्या ठिकाणी मतदारांचा पाठिंबा मिळतोय? काय वाटतं आपल्याला मतदारांचा पाठिंबा?
मतदारांचं म्हणजे मी जसा उभा राहिलो, जसं लोकांना कळाले का बाबा अनिल उभा राहिला, साधा माणूस शिंप